दिलेला आहे आणि या योजनेचे अध्यक्ष जनशिक्षण संस्थांचे डॉक्टर नितीन गांधी सर आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील 300 तासांचा आपला जो अभ्यासक्रम आहे, खास करून शनिवारी मला वाटतं लेक्चर्स या ठिकाणी होती आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्स वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये होती. त्यामध्ये सरांचं पण हॉस्पिटल आहे आणि काही सरांनी ठरवलेले काही हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल करता येईल. आणि हा कोर्स संपल्यानंतर साधारण सगळ्यांना भारत सरकार पुरस्कृत मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं प्रमाणपत्र मिळेल. ज्या प्रमाणपत्राचा उपयोग करून तुम्ही 5 लाख ते 50 लाखाचं कर्ज तुम्ही स्वतः घेऊ शकता, छोटी मोठी कामं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एका छोट्या हॉस्पिटलमध्ये नंबर लावल्यापासून ते अगदी एकदा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंगला असिस्टंट म्हणून, नर्स म्हणून अगदी सलाईन लावणं, इंजेक्शन देणं, अशी सर्व कामं. म्हणजे मला सांगायचा उद्देश की 3,000पासून ते 15-20 हजाराचा पगार तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये मिळू शकतो. तुमची काय क्वालिटी आहे, तर तुमची किती तास किती वेळ मेहनत करण्याची तयारी आहे त्या हॉस्पिटलमध्ये, त्याला अनुसरून तुम्हाला ते पगार चांगल्या पद्धतीने मिळतील आणि चांगला जॉब तुम्हाला नक्की मिळेल. काही ठिकाणी तुम्ही ऑलरेडी जॉब करत असाल पण तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील, त्यासाठी देखील हा भारत सरकारचा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. तर भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या कोर्समध्ये लक्ष घालून चांगल्या पद्धतीचे सिलेबस आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीचं देऊया. काही व्हिडिओज आहेत खूप छान छान चांगले आहेत, जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत अलिबागमधले, त्यांचे पण चांगले व्हिडिओज या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर सगळं मटेरियल टीचिंग लर्निंगसाठी कुणालाही काही कमी पडणार नाही, उलट वेळ कमी पडेल एवढं डॉक्युमेंट आपण सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ. तर सगळ्यांचं जनशिक्षण संस्थांवर विश्वास ठेवून तुम्ही हा कोर्स जनशिक्षणच्या कोलॅबोरेशनने करण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे.